Like, comment, and subscribe. Subscribe for more content. मोरे या सगळ्यांचे स्वागत करताना आज या व्यासपीठावर मी तुमच्यातर्फे सगळ्यांचे स्वागत करते. तसेच मी माझे स्वतःचेही स्वागत करून घेते. तर आज इथं हा कार्यक्रम आता प्रोसेसिंग मध्ये टाकलेलंच आहे. तर आपल्याला हे आचारसंहिता संपल्यानंतर ते तात्काळ 2-3 दिवसामध्येच ते उत्तरे आपल्या नावा मिळून जातील. आणि जो दादांनी आदिवासी विकास महामंडळामार्फत जो आपण ते कागदपत्रांची पूर्तता करायची ना, ते आपल्याला करावं लागेल. दादा काय करणार आहे त्याच्यामध्ये? जोपर्यंत आपण डॉक्युमेंट्स देणार नाही किंवा समोरच्या अधिकाऱ्याला आम्ही कोणत्या बेसिसवर धरायचं? मग हे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे का सगळ्यांजवळ? तुमच्या सगळ्यांजवळचे जे आधार कार्ड आहे ते अपडेट आहे का? किंवा कोणाचं काही असेल तर ते आत्ताच तुमच्या म्हणजे आता तुमची जी इथं बॉडी नेमून दिलेली आहे स्वागत करताना आज या व्यासपीठावर मी तुमच्यातर्फे सगळ्यांचे स्वागत करते. तसेच मी माझे स्वतःचेही स्वागत करून घेते. तर आज इथं हा कार्यक्रम याच्यासाठी आहे ऍक्च्युली की आता आचारसंहिता चालू असल्या कारणाने आम्ही कोणत्याही गावामध्ये मीटिंग घेतलेल्या नाहीत. कारण लोकांचा असा गैरसमज होईल की हे पैसे वाटण्यासाठी आलेत किंवा आणखी काही आमिष दाखवण्यासाठी आलेले आहेत. तर आपल्याला आपल्या संघटनेचा हा कुठलाही अजेंडा नाही. तर आपल्या संघटनेचा अजेंडा आहे की आपले जे गरीब आदिवासी लोक आहेत त्यांच्या जे मूलभूत प्रश्न आहेत, त्या समस्या आहेत त्या आपण दूर कराव्या, हाच आमचा मेन अजेंडा आहे. त्याच्यामुळं आम्ही थोड्याच कालावधीसाठी साधारणतः 20 तारखेपर्यंत सगळे म्हणजे सर्व विद्रोही आदिवासी संघटना जी आहे ते कार्य थोडंसं शांत झालेलं होतं. पण आज तुमची फक्त एक सदिच्छा भेट घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत की तुमच्याही मनात एक हुरहुर होती की हे लोक काय येत नाही, एकदा आले परत येईनात, नेमकं कारण काय आहे? तर त्याचं मेन कारण हेच होतं की आचारसंहिता चालू आहे आणि जोपर्यंत आपल्या निवडणुका होत नाही तोपर्यंत आपण थोडे थंडावलेलो आहोत. त्याच्यानंतर आपले कार्य पुन्हा हे जोमाने आपण सुरू करणार आहोत. तरी याची सगळ्यांनी दखल व नोंद घ्यावी. आणि आज आपण सर्व इथे जमलात त्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे रामनगर. आता प्रोसेसिंग मध्ये टाकलेलंच आहे. तर आपल्याला हे आचारसंहिता संपल्यानंतर ते तात्काळ 2-3 दिवसामध्येच ते उत्तरे आपल्या नावा मिळून जातील. आणि जो दादांनी
आदिवासी विकास महामंडळामार्फत जो 8,000 घरकुलांचा निधी आणलेला आहे, तर त्या 8,000 घरकुलाच्या त्या प्रकल्पांशी पण दादांचं बोलणं झालेलं आहे. आचारसंहिता संपतात 2-3 दिवसामध्ये ते तुम्हाला घरकुल पण दिल्या जातील. आणि ज्या काही शासकीय योजना आहे बघा, जसे वैयक्तिक लाभ लोन प्रक्रिया असेल शबरी महावित्त मंडळाची, ती पण तुम्हाला दिली जाईल. ज्यामध्ये किराणा दुकान असेल, शेळ्या मेंढ्यांचं ते व्यवसाय असेल, त्यानंतर कुक्कुटपालन छोट्या याच्यामध्ये पोल्ट्री फार्मचा तो पण दिला जाईल. आणि ह्या माता भगिनींसाठी जे काही महिलांचे वेगळ्या पद्धतीचं जे प्रोडक्ट असतं ते त्याचे पण लाभ तुम्हाला दिले जातील. अशा अनेक शासकीय योजनेचा लाभ तुम्हाला दिला जाईल. आणि राहिला जो प्रश्न तुमचा पाण्याचा, तर पाण्याचं ते 15% दादा पण बोलले होते का इथं जर पाईपण येत नसेल पाण्याची पिण्याची, तर ते 15% अनुदानातून ते करून पण देणार आहे बोरवेलचं. आणि अशा अनेक प्रकारच्या ज्या तुमच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचं काम हे विद्रोही आदिवासी महासंघाच्या वतीने केले जाईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय आदिवासी. कोणाला नाही आधार कार्ड, कोणाला नाही ते पाहिजेत म्हणा. राशनवाला तर म्हणतोय आपल्याला इथं काही राजकारण्यांचं भाषण नाही, फक्त आपल्या ज्या समस्या आहेत त्या मांडा. आपल्याला काही कुठं 2,000 रुपये उभे राहून बोला थोडे आपल्याला कागदपत्र सांगितले एवढे तुम्हाला लाईट पाणी तुम्ही बोला ना. आता आता माझं म्हणणं होतं तुमच्या समस्या. आता सगळेजण म्हणताय की जागा नावावर आपण ते फॉर्म भरले ग्रामसेवकाने बदलून विदाउट ग्रामसेवेचे आपण ते करून आणणार आणि उतारे भेटणार नाही. हे तर काळ्या दगडावरची रेस झाली. हा, त्याच्यानंतरच्या तुमच्या अडचणी काय आहे बेसिक त्यात तर बोला. कारण तुम्ही आता म्हणताय फक्त पाणी आणि लाईट, ठीक आहे, त्या मूलभूत आहे, त्याही सांगितलं गेलं. याच्या व्यतिरिक्त कागदपत्रांचे पुरावे कोणाजवळ नाही अजून काही, म्हणजे किंवा कोणाचे डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहेत का, जातीचे दाखले, आधार कार्ड अपडेशन, त्याच्यानंतर राशन कार्ड कोणाला नाहीये. मग इथे जी आपण बॉडी नेमलेली होती त्यांच्याकडे आहे का ती इन्फॉर्मेशन? कारण आहे ना, आचारसंहिता संपली ना मग दादांमागे भरपूर कामं असणार आहे. जी राज्य लेवलची टीम आहे त्यांच्या मागे भरपूर कामं असणार आहे. पण कागदपत्रांची पूर्तता ही तुम्हाला करायची. मग आता आपल्यापर्यंत वेळ आहे, हो की नाही? मग आपण ते कागदपत्रांची पूर्तता करायची ना, ते आपल्याला करावं लागेल. दादा काय करणार आहे त्याच्यामध्ये? जोपर्यंत आपण डॉक्युमेंट्स देणार नाही किंवा समोरच्या अधिकाऱ्याला आम्ही कोणत्या बेसिसवर धरायचं? मग हे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहे का सगळ्यांजवळ? तुमच्या सगळ्यांजवळचे जे आधार कार्ड आहे ते अपडेट आहे का? किंवा कोणाचं काही असेल तर ते आत्ताच तुमच्या म्हणजे आता तुमची जी इथं बॉडी नेमून दिलेली आहे त्यांच्याकडे ती सगळी इन्फॉर्मेशन असली पाहिजे. मग आहे ना, बरं का? कारण आपण प्रत्येक मीटिंग मध्ये जेव्हा अधिकाऱ्याशी बोलायला वही करा तुमची स्वतःची. त्या वहीमध्ये आपल्या विद्रोहीचे ना 3 प्रकारचे फॉर्म आहेत. एक रेशन कार्ड साठी आहे, फक्त तुम्ही रेशन कार्ड कोणाला आहे कोणाला नाही त्याचे नाव लिहा. आणि एक दुसरं कॉलम करा ज्याचे रेशन कार्ड आहे पण ते ऑनलाईन. त्यांना म्हणा तुम्ही घरकुल देऊ नका, आम्ही तुमच्या घरकुलावर नाहीये. लक्षात घ्या, आपण डायरेक्ट स्पेशल शबरी मधून दादा आपल्या घरकुल योजनेचं करून आणणार आहे. त्यांच्या माहितीप्रमाणे किती जणांना सगळ्यांना आहे बघ. मला आहे मतात तो राशनवाला काय हो, पण नवीन पर्जनी लक्षात ठेवा, तुमचे रेशन कार्ड वेगळे केल्याशिवाय तुम्हाला घरकुल नाही. नालेने घर त्या 15%तून त्या 2 आदिवासींना घर बांधून द्यायचे. म्हणजे त्यांच्या सर्वांगीण मूलभूत विकासाचा विचार करून तो निधी 15% दर वर्षाला खर्च करायचा. आणि तो 15% निधी जर तुमच्या ग्रामपंचायतने तुमच्यावर खर्च केला नाही तर त्यांचा येणारा वरला सगळा निधी बंद केला जातो, अशी तरतूद त्या कलम 45 खाली. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने 2016 साठी ते शासन परिपत्रक काढलेलं होतं का
आदिवासी मागासवर्गीयांनो पहिला 15% खर्च निधी करा. खर्च तो निधी जमा होईल त्याच्यातून 15% खर्च करा. होतोय तुमच्यावर खर्च. आजपर्यंत कोणाला मिळालाय 15%तून 15 रुपये मिळाले? कोणाला नाही मिळाले. बरोबर. आतापर्यंत तुम्ही तरी ऐकलंय का 15% आपल्याला मिळतात दर वर्षाला? नाही. आता या आपल्या आदिवासी महिला इथं बसल्या बरोबर, यांना सुद्धा 10% सेपरेट निधी हा सोडून, हा 15% सोडून बरोबर. याचे तुमचे लहान मुलं आहे, तुम्ही महिलांसाठी सुद्धा 10% निधी सेपरेट. आपल्या कुटुंबांमध्ये कोणी अपंग वगैरे असेल, असतात नाही का, अस्थिव्यंग वगैरे काय असतील, त्यांना 3% सेपरेट निधी. मी तुम्ही एक विचार जर केला तर तुम्हाला इथं पाणी नाही म्हणून 15%तून त्यांनी पाणी आणून दिले, त्यांचं कर्तव्य. या कर्तव्यापासून जर ते पळ काढत असेल तर कलम 29 खाली ते डायरेक्ट निलंबित होतात. ते धमकी नाही देऊ शकत आपल्याला, कारण ते आपल्या लोकांची सेवा करण्यासाठी 5 वर्ष निवडून गेलेली. हे काय अमरपाठ घेऊन नाही गेली, तांब्याचं डोकं लावून बसेल नाही तिथं. ती खुर्ची कायमस्वरूपी काय त्यांच्या बापाने त्यांना प्रदान केलेली नाही. आजपर्यंत झालं काय का, आजपर्यंत गावात ग्रामपंचायतमध्ये किंवा सामूहिक ज्यावेळेस आपल्याशी वाद घालतात तिथं आपण कायद्यात कधी बोललो नाही. ते फक्त संधी शोधतात, आपल्याला चिडवतात. त्यांना माहिती बिलाचं रक्त लय गरम राहतं नाही का, फटक्यानं आई माईवर जातो बिल लगेच. एकदा तो तिथं गेला का मग त्याला फटकवायला 4 लोक, मग आपले 4 लोक म्हणायला ते चांगले बोलत होते, तुला काय करत मध्ये. म्हणजे अख्खं गाव मिळून ते एकाला येडत काढणार आणि मग ते शहाण माझ्यासारखं राहतंय. ते म्हणते चायला मी शहाणपणा करायला गेलो, मीच येडात आलो काय. दुसऱ्या वेळेस ते म्हणते मला काय बोलायचं नाही, तुम्ही तुमचं पाहून. मग असं वजा आपलं खानदान वितरवत गेलं. आज पहिले आपले लोक जर असे बांधाने गेले ना, आपले बिल गेली भाजी उपटाय, पहिले काय असं काही सोन्याची बिस्किट नव्हती वावरात मध्ये, आजही नाही. घासाची भाजी काही फोडून नेलं ना तर असे शेतकरी कुठल्या समाजाचे असो ते बघत राहायचे, पण बिलांना विरोध करीत नव्हते. लोक म्हणायचे सगळं करा बद्या बिला, बेरडांच्या नादी नका लागू. मग मला सांगा आपलं खानदान काही वितर होत म्हणजे अख्खं गाव एका बिलाला घाबरायचं ना. मग आपण भित्रे नव्हतो, आपण भित्रे बनलोय. आणि आता काय झालंय, बनलोय बी आणि बनवायचा प्रयत्न आता सुरू आहे. कारण कोणी आपल्याला बोललं का आपण शांतपणे ऐकून घेतो, कारण आपल्याला उत्तर देता येत नाही. ज्यावेळेस मी पहिल्यांदाच तुमच्या उपसरपंच आहे मला वाटतं ना, जेजुरकर, तुम्हीच मला कोणतरी फोन केला, मला वाटतं गौतमनी फोन केला मला वाटतं का, तू असा बोलतो तो. मी त्याला म्हटलं का तुला आम्ही कशाला पाहिजे गावामध्ये नाही का, संघटनावाले या संघटनावाले कशाला पाहिजे आम्ही तुला गावात. कारण सांग, तू एकदा सोड, मी 10 वेळा येतो गावामध्ये, कारण सांग मी काय यायचं त्या गावामध्ये. तुला लेखी दिलंय ना आमच्या माणसांनी, तू लेखी उत्तर दे त्यांना काय द्यायचे. नाही म्हणे तुम्ही गावात आहे. म्हणलं तू आता लय झालं, तू काय धमक्या देतो काय. रेकॉर्डिंग माझ्याकडे आणि मी आलो ना म्हणलं पटकून काढीन, तू असेल तिकडं कोण मला माहिती नाही. आता ती भाषा माया आहे, मला कोणतं येत नाही एवढ्या. आणि मग नंतर कचकावल्या होत्या आणि जे फोन ठेवला अजून मला परत फोन आला, कारण यांना शहराला 1.25 शेअर भेटल्याशिवाय. आणि आपण सगळे काही एक लक्षात घ्या, तुम्ही एवढी समूह जरी जमला ना, एवढे एका वेळेस ग्रामपंचायत मध्ये जाऊन उभं राहून फक्त मी जी भाषा बोललोय ना, एकदा ही भाषेचा वापर करून बघा ना. लय बोलत तू पाणी देणार नाही, लाईट देणार नाही, आमकं देणार नाही, तमकं देणार नाही. चल 15% निधी आमच्या हक्काचा कुठे गेला तेवढं सांग बघ, कुठं खर्च केला तुम्ही दाखवा. हा 15% निधी जो म्हणतात तुम्ही, आता तो याच्यात घेतलाय. त्याचं कारण आहे दादा हो. ते का घेतलाय, कारण तुमच्या गावाला मी लेखी अर्ज दिलाय. माझ्याकडे त्याची पोच दाखवील मी तुम्हाला. तुमच्या गावाला 2 अर्ज माझेच पडेल माहिती अधिकार. 15%ची माहिती द्या, तुम्ही परिशिष्ट भरलाय अतिक्रमणधारकांचा, तो द्या मला. तर ती आचारसंहितेमुळे मी थांबलो. आता तुम्ही जे म्हणता असाल ना का बाबा ही जमीन आमची, ही जमीन राहिला आम्हाला नाही, ती जमीन राहिला आम्हाला नाही. मूळ विषय असा आहे का, मूळ विषयाकडे जाणं बी फार गरजेचं आहे. 2011 साली शासनाचा पहिला शासन निर्णय काढला शासनाने का जे लोक आपण असे गावातून बाहेरच्या म्हणजे सरकारी जमिनीत राहिलाय या लोकांच्या घरकुलांच्या यांच्या राहत्या जागा तात्काळ नाव करा असा आदेश कोणाला केला, तलाठी आणि ग्रामसेवक 2011 साली. अजूनपर्यंत तो शासन निर्णय तहसीलदारला सुद्धा माहीत नव्हता.
आपण बसलो बैठकीत तेव्हा त्याला सुद्धा माहित नव्हता का शासनानं असा शासन निर्णय काढेल. नंतर आपण त्यांना सांगितलं का आता 2016ला 2018ला 2020 आणि आता 2022ला सुद्धा शासनाने निर्णय काढला का ज्या ठिकाणी आदिवासींचे झोपडे तिथं त्यांना घरकुल मंजूर आहे तर ते घरकुल पहिले त्यांना त्या जागेवर बांधून द्या. त्यासाठी 2018ला काय केलं तर तुमच्या गावच्या ग्रामसेवकला सरपंचाला शासनाने लेखी कळवलं होतं का तुम्ही काय करा तुमच्या गावामध्ये आता असे झोपड्या करून जे लोक राहिले आहेत ना त्या झोपड्यांची नोंद घेऊन आम्हाला कळवा म्हणजे आम्ही ती जागा त्यांच्या नावावर करून देतो. त्यासाठी शासनाने यांना परिशिष्ट अ भरून मागितलं होतं. तुमच्या गावात तुम्ही जा. आता मी जे बोलतो ते ध्यानात ठेवा. रेकॉर्डिंग तर चालूच आहे. ध्यानात ठेवा ऐका आणि त्याला विचारा बाबा 2018ला तुम्हाला ग्रामविकास विभागाच्या शासन परिपत्रकानुसार तुम्हाला काय भरून मागितलं होतं शासनाने परिशिष्ट क्रमांक अ. तुम्ही आपल्या गावातले किती लोकांची परिशिष्ट अ चे माहिती भरून ही शासनाला कळवली एक त्याची यादी द्या. जर दिली नसेल तर तो ग्रामसेवक तो सरपंच तुमची पूर्ण ग्रामपंचायत ही IPCचा कलम 418 प्रमाणित गुन्हेगार. कारण त्यांच्यामुळं आपण आता वंचित आहे ना. आणि आता तुम्ही जे मागाशी म्हटले ना का हे जागा नोंदवायला का नाटकं चालू आहे त्यांचे. कारण तुम्ही एक लक्षात घ्या का आता अर्ज किती गेलेत आपल्या गावातून 40 अर्ज गेले. 40 लोक कशात राहत आहेत आता 40 पेक्षा जास्त आहे 40 असं धरू आपण आता 50-100 लोक धरा 50 अर्ज गेले 50 लोकांचे आता काय नोंदवायचे आहेत त्यांना झोपड्या नोंदवायचे नाही का 5टाच्या झोपड्या आहेत ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे का तुमच्या आपल्या गावातले 50 ते 100 पेक्षा जास्त लोक घरकुल योजनेपासून काय वंचित आहे बरोबर. आणि केंद्र शासनाचा महाआवास योजना ही योजना होती की 2020 ते 2024 या 4 वर्षात महाराष्ट्रातल्या संपूर्ण खेडोपाड्यातल्या प्रत्येक भूमिहीन शेतमजूर विधवा परित्यक्ता अशा लोकांना गरजूवंतांना काय द्यायचं होतं घरकुल. आणि त्या घरकुलाचा आराखडा मंजूर करायची जबाबदारी कोणाकडे होती स्थानिक ग्रामपंचायतला आकडे मागितले होते ना का तुमच्या गावात असे कोण लोक आहे का ज्यांना घरकुल देणं आता गरजेचं आहे ना. आता जर यांनी अहवाल दिला आमच्या गावात आदिवासी नाही आमच्या गावात भूमिहीन नाही आमच्या गावात शेतमजूर नाही आमच्या गावात विधवा परित्यक्ता काय असेल ते लोक आमच्या गावात नाही असाच अहवाल दिलाय ना. आणि आज अचानक जर 50-100 लोक सपरात राहते असा अहवाल दिल्यावर गावाची परिस्थिती काय होईल ते सांगा. म्हणजे यांना आता सरकारला आपण यांना काय शिकवू राहिलो का एक तर